39 पोते सोयाबीन चोरणाऱ्या चोरांना तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कोपरगाव तालुक्यात जानेवारी महिन्यात एका शेतकऱ्याच्या घरातून सुमारे 39 पोते सोयाबीन चोरी गेली होती। याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवून सोयाबीन चोरणाऱ्या अमोल वाल्मिक दंडवते वय 25 वर्ष राहणार दंडवते वस्ती 3 चारी तालुका कोपरगाव, अमोल रामदास आहेर राहणार 3 चारी तालुका कोपरगाव, श्रीकांत विलास चौरे राहणार खडकी तालुका कोपरगाव, शुभम उर्फ शिवम रमेश भालेराव राहणार खडकी तालुका कोपरगाव असे आरोपींची नावे आहेत। सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, राघव कोतकर, रमेश झडे, अमोल फटांगरे, पोलीस नाईक सचिन धनाड, नेमणूक सायबर सेल श्रीरामपूर यांच्या पथकाने केली आहे। कोपरगाव पोलीस ठाणे येथे जानेवारी महिन्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातून म्हणजे राहत्या घरातून 39 पोते सोयाबीनची चोरी करण्यात आलेली होती। त्यातील 2 आरोपी हे शिर्डी पोलीस स्टेशन राहता पोलीस स्टेशन येथे शिर्डी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेले होते। त्या आरोपींचा आपण आमच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताबा घेतलेला होता आणि त्यांच्याकडे तपास करता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिलेली होती आपल्या पोलीस स्टेशनला तपासादरम्यान। परंतु पोलीस स्टेशनकडील आमचे पोलीस अंमलदार व अधिकारी यांनी तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करून पडताळणी करून यातील जे फरार आरोपी होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 2/24 या गुन्ह्यामधील चोरीस गेलेला 39 पोते सोयाबीन हा 100% हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंधळे, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गागरे, पोलीस शिपाई रशीद शेख, कोतकर, झडे, अमोल फटांगरे या सर्वांनी चांगला काम केलेलं आहे आणि मान्य पोलीस अधीक्षक सो त्याचबरोबर ॲडिशनल सर आणि DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत, त्यापैकी आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 1 आरोपी फरार आहे, तो मिळून जाईल।